जण असं बघितलं असेल की केस अगदी असे टाईट ताणून इथे रबर लावतील, क्लच लावतील. त्यामुळे काय होतं, इथले जे केस असतात ना ते खूप ताणले जातात आणि त्यामुळे तिथले रूट हे लूज होतात. मग इथे पॅच येतो, इथले केस गळायला लागतात आपले. तर माझं सेम असंच झालेलं. जेव्हा मी मायथो सिरियल करत असते तेव्हा टाईट असं खेचून आंबाडा वगैरे घातलेला असतो, त्यामुळे माझेही इथले केस गळायला लागले होते आणि मोठा पॅच झालेला. तर डॉक्टरांनी मला आधीच सांगितलेलं होतं की तेल लावायचं नाही. तर एवढे मोठे केस, तेल लावायचं नाही. मग मी काय केलं, असं बऱ्याचदा रील स्क्रोल करत असतो आपण आणि त्यात आपल्याला काहीतरी महत्वाचं असं दिसतं. तसंच मला दिसलं. तर तुम्हालाही सांगेल की तेल लावू नका आणि रात्री झोपताना म्हणा किंवा घरी असाल तुम्ही, म्हणजे तुम्ही डस्टमध्ये जाणार नाही, अशा वेळेस तुमचं स्कॅल्प क्लीन असलं पाहिजे, म्हणजे शॅम्पू केलेलं असलं पाहिजे. आणि त्यानंतर तुमच्याकडे जे असेल ते वॅसलीन तुम्ही लावायचं आहे. माझ्याकडे हे वॅसलीन आहे, हे मी लावते. बऱ्यापैकी मी यूज केलेलं आहे, त्याच्यावरून कळत आहे. तर हे लावायचं रूटला, जिथे केस गळतात तिथे लावायचं. तुम्ही पूर्ण स्कॅल्पला लावून नॉर्मल मसाज करू शकता तुम्हाला वाटलं तर, नाहीतर तसंच लावून झोपलं तरी चालेल. आणि सकाळी उठल्यानंतर ते वॉश करायचं. तर तुमच्या लक्षात येईल काही दिवसातच गळालेले केस सगळे परत येतात. माझा हा पॅच खरोखर खूप दिसत होता, मला स्वतःला जाणवत होतं की खूप विरळ झालेत केस, पण आता तो कव्हर झालेला आहे. आणि प्लस अजून तुमच्या आयब्रोज विरळ असतील तर तुम्ही आयब्रोजलाही लावू शकतात, म्हणजे तुमच्या आयब्रोज शार्प, डार्क आणि आयब्रोजचे केस आहेत ना असे जाड दिसतात, जसे आपले पापड्यांचे असतात. आणि रात्री झोपताना तुम्ही ह्या लॅशेसला जरी वॅसलीन लावलं ना, कुठलंही वॅसलीन, तरी तुमच्या लॅशेस लांब, जाड आणि लॅशेसचे केस सुद्धा चमकताना दिसतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि खरंच तुम्हाला रिझल्ट मिळाला, आवडला तर मला कमेंट करून सांगा.